स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादन अमूल पॅटर्न टेक्निकमध्ये. शेतकरी मित्रांनो, मी दिनेश देशमुख. 23 जुलै 2024. शेतकरी मित्रांनो, आज आपण माहिती घेऊ की सतत पाऊस असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतामध्ये डवरणी करता येत नाही किंवा चांगल्या प्रकारे फवारणी किंवा खत व्यवस्थापन सुद्धा करता येत नाही. अशाच परिस्थितीमध्ये शेतामध्ये तणाचा सुद्धा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीची जेवढी उंची तेवढेच तण सुद्धा झालेलं आहे. तर याची संपूर्ण आज आपण माहिती घेऊया. कशा पद्धतीने आपण तण नियंत्रण करायला हवे, तणनाशकाचा वापर करायला हवा का, आणि कोणत्या प्रकारचे तणनाशक आपण आपल्या शेतामध्ये घ्यायला हवे, याची डिटेल आपण माहिती घेऊया. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि आपण नवीन असाल तर नक्कीच आपण प्ले स्टोरला जाऊन अमूल पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी पिकाची सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अमूल पॅटर्न पद्धतीने कपाशी पिकाची लागवड केली आहे, त्यांच्या शेतामध्ये तण नसेल तर त्या शेतकऱ्यांनी बिलकुल तणनाशकाचा वापर करायचा नाही. आपण सुरुवातीला सांगतो की तणनाशक हे अमूल पॅटर्न पद्धतीमध्ये चालत नाही, पण यावर्षी सतत 8 ते 10 दिवस झाले पाऊस चालू आहे. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी तणनाशकाची फवारणी करायला हवी का, आणि कोणत्या प्रकारची फवारणी घ्यायला हवी, याची आपण माहिती घेऊया. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, बघू शकता आपल्या शेतामध्ये सुद्धा तणाचा प्रादुर्भाव आहे. गेल्या 10 दिवसापासून सतत पाऊस असल्यामुळे आपल्याला निंदन त्याचबरोबर डवरणी सुद्धा करता आले नाही. आता महत्त्वाचं जे अंतर आहे हे 7 फुटाचं अंतर आहे, त्यानंतर 5 फूट आहे. याच ठिकाणी आपल्या शेतामध्ये 3-6 असेल, 4-6 1 असेल, किंवा जे काही आपण अमूल पॅटर्न पद्धतीने अंतर लावलं आहे त्या शेतामध्ये जर तणाचा अधिक प्रादुर्भाव झाला असेल. आता महत्त्वाचा आणि पहिला विषय आहे, कपाशीची उंची 1.5-2 फूट असेल आणि तेवढंच जर तण झाला असेल तर अशा ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम महत्त्वाचा जो विषय आहे, झाडाच्या दोन्ही साईडनं आपल्याला 6-6 इंच रान रिकामं सोडायचं आहे. तेवढं तास आपल्याला निंदून घ्यायचं आहे. आणि मधात जे अंतर आहे यामध्ये आपण पठाड केल्यासारखं जे गवत आहे आपलं, म्हणजे त्यावर आपण उलटा वखर करून चालवला आणि गवत जर आडवं पाडलं आणि त्यावर आपण राऊंडअपची फवारणी केली तर चांगल्या प्रकारे जे काही तण आपल्या शेतामध्ये संपूर्ण नष्ट होईल. महत्त्वाचा विषय आहे की फवारणी करताना दोन्ही झाडावर आपल्याला बिलकुल जाऊ द्यायचं नाही. जर दोन्ही झाडावर जर गेलं तर खालचे जे पानं आहेत ते आपल्याला करपलेले बघायला मिळतील, किंवा कपाशीच्या जवळ जर आपण तणनाशक मारलं तर कपाशीचे पानं शेंडा आपल्याला पिवळा झालेला बघायला मिळेल, झाड पिवळं झालेलं बघायला मिळेल आणि त्याची अपेक्षित ग्रोथ होणार नाही. कारण अशा सतत जर झड असेल किंवा सतत पाऊस असेल तर कपाशीच्या पांढऱ्यामुळे ऑटोमॅटिक वर येतात, ज्याला वापसा मिळत नाही त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक वर येतात, आणि त्याच्यावर जर तणनाशक पडलं तर चांगल्या प्रकारे कपाशीमध्ये नुकसान आपल्याला बघायला मिळेल. महत्त्वाचा विषय आहे, जर अतितण झालं तर अशा ठिकाणी आपल्याला पट्ट्यामध्ये राऊंडअप मारायचा आहे. आणि तणाचा प्रादुर्भाव कमी असेल किंवा सतत पाणी असेल तर अशा ठिकाणी आपण हिटवीड मॅक्स सुद्धा मारू शकता. हे पण मारत असताना आपल्याला कपाशीवर जर गेलं तरी तेवढा काही इफेक्ट पडणार नाही, पण आपल्या शेतामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी या तणनाशकाची आपण फवारणी करू शकता. आता तणनाशकाची फवारणी ही महत्त्वाची नाही. जर आपल्या शेतामध्ये जर आपण प्रक्रिया केलेले शेणखत टाकले असेल, ज्यामध्ये अधिक जीवाणू, लाखोने जीवाणू असतात, आणि अशा ठिकाणी जर आपण तणनाशकाची फवारणी केली तर जे काही जीवाणू आपण मेहनत करून तयार केले ते संपूर्ण नष्ट होऊन जातील. ज्या ठिकाणी शेणखत प्रक्रिया केलेली टाकली आहे त्या शेतामध्ये आपल्याला तणनाशकाची फवारणी ही बिलकुल करायची नाही. पण ना विलाज जिथं आहे, आपण शेणखत टाकलं नाही आणि तण खूप झालं, अशा ठिकाणी आपण तणनाशकाची फवारणी करू शकता. महत्त्वाचं आहे, झाडावर फक्त तणनाशक जाऊ देऊ नका. म्हणजे काही तणनाशकाची औषधी आहे हे झाडावर जाऊ देऊ नका. हिटवीड मॅक्स सारखे तणनाशक जर झाडावर गेले तर काही इफेक्ट पडणार नाही, पण झाडाची वाढ ही होत नाही. शेतकरी मित्रांनो, कापूस हे खूप सेन्सिटिव्ह पीक आहे. यामध्ये जर आपली 15 किंवा 20 दिवस जरी वाढ थांबली तर कपाशीची चांगल्या प्रकारे समोर ग्रोथ होणार नाही. याचे महत्त्वाचे कारण आहे की 45, 50, 60 दिवसादरम्यान याला बोंड लागण्यास सुरुवात होते. पाती फुलं 40-45 दिवसादरम्यान जर अर्ली व्हेरायटी असेल तर आपल्याला बघायला मिळते. यामध्ये जर लवकर बोंड लागले आणि कपाशीची उंची जर कमी राहिली तर त्या ठिकाणी कपाशीची उंची ही जास्त बोंड लागल्यानंतर वाढणार नाही. म्हणजे जे काय आपण 5 फूट 6 फूट सांगतो तेवढे होणार नाही. त्यासाठी आपल्याला परत एक नवीन प्रयोग करावा लागेल. ते म्हणजे जे काही त्याला बोंड लागले असतील किंवा पात्या लागल्या असतील ते तोडून फेकायला लागतील. हा प्रयोग मी आपल्याला समोर सांगेल जर आपलं अति नुकसान झालं तर. आणि अशा प्रकारे आपल्याला सर्वात प्रथम नुकसान व्हायला नाही पाहिजे याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आता यामध्ये राऊंडअप सुद्धा आपण मारू शकता किंवा कुठल्याही प्रकारचे तणनाशक आपण या पद्धतीमध्ये घेऊ शकता, पण आपल्याला कपाशीवर जाऊ द्यायचे नाही. कपाशीच्या 6 इंच या साईडनं, 6 ते 7 इंच या साईडनं आणि 6 ते 7 इंच त्या साईडनं आपण फवारणी व्यवस्थापन करू शकता. आता
यावर्षी आमच्या शेतामध्ये सुद्धा तण खूप झालं. आम्ही सुद्धा तणनाशकाची फवारणी केली, पण या ठिकाणी अजून आम्ही शेणखत टाकलेलं नाही. शेणखत हे 8 ते 15 दिवसादरम्यान टाकणार आहे. आता आम्ही फवारणी करत असताना आपण बघू शकता, आज पहिल्यांदा म्हणजे या 10 वर्षामध्ये पहिल्यांदा आपण तणनाशकाची फवारणी आपल्या शेतामध्ये केलेली आहे. आता बघू शकता हे तण पूर्ण पिवळं पडलेलं आहे, पण साईडनं म्हणजेच कापसाच्या 1 फूट इकडे किंवा कापसाच्या दोन्ही साईडनं आम्ही मजुराच्या सहाय्याने निंदन केलेलं आहे. आणि त्यानंतर या पट्ट्यामध्ये आपण बघू शकता पिवळं आपल्याला बघायला मिळते. तर या पट्ट्यामध्ये राऊंडअप आणि फवारणी करत असताना 2 टीन म्हणजे जे काय आपले पत्र असतात एकदम हलक्या वजनाचे, हे दोन्ही साईडनं 2 लेबर ठेवून त्या दोन्ही साईडनं कपाशीवर औषधी केली नाही. आणि महत्त्वाचं आहे की कपाशी या पिकावर तणनाशकाची फवारणी करत असताना राऊंडअप सारख्या औषधीची फवारणी करताना आपल्याला कपाशीवर जाऊ द्यायचं नाही, की कपाशीच्या एकदम जवळसुद्धा आपल्याला फवारणी करायची नाही. आता महत्त्वाचं आहे झाडाची उंचीसुद्धा महत्त्वाची आहे. आता या झाडाची उंची 1.5 पावणे 2 फुटापर्यंत आहे. आपल्या शेतामध्ये कपाशीची हाईट कमी असेल तर 6 इंचापर्यंत आपण जाऊ देऊ शकता. म्हणजे जे काही औषधी आहे राऊंडअपची 6 ते 7 इंचापर्यंत, आणि कपाशीची उंची अधिक वाढली असेल तर 1 ते 1.5 फुटापर्यंत आपल्याला दूर झाडापासून फवारणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. आता हा व्हिडिओ बनवत असताना आपण पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला नाही पाहिजे याचसाठी आपण हा व्हिडिओ शूट करत आहे. आपण गेल्या 15 ते 20 वर्षापासून कपाशी पिकाची माहिती देत असताना कधीही तणनाशकाची शिफारस शेतकऱ्यांना केलेली नाही, आजसुद्धा करत नाही. पण नाइलाज जिथे आहे किंवा जिथे कंटिन्यू सतत 10 ते 15 दिवस पाऊस आहे अशा ठिकाणी आपण राऊंडअप सारख्या तणनाशकाची सुद्धा फवारणी करू शकता. फक्त महत्त्वाचं आहे झाडावर किंवा झाडाच्या जवळ आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचे नाही. शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न यूट्यूबचा. नमस्कार. नमस्कार किसान भाइयों, मैं नवदीप मेहता। जैसे हम सबको पता है आज के इस दौर में इसलिए इस वजह से गन नोजल का इस्तेमाल खरपतवार नाशक के छिड़काव के लिए नहीं करना चाहिए। नंबर 4, फ्लडजेट नोजल और फ्लैट फैन नोजल। फ्लडजेट नोजल और फ्लैट फैन नोजल से खरपतवार नाशक का छिड़काव नीचे की तरफ होता है और बूंदें थोड़ी बड़ी बनती है, जिसकी वजह से छोटे और नीचे उगने वाले खरपतवारों पर प्रभावी नियंत्रण मिलता है। इन 2 नोजल से बिना हाथ हिलाए खरपतवार नाशक का छिड़काव लगभग 2 मीटर तक हो जाता है। इसलिए खरपतवार नाशक के छिड़काव के लिए सिर्फ और सिर्फ इन्हीं 2 नोजल्स का इस्तेमाल करें। अब हमने देखा कि खरपतवार नाशकों के छिड़काव के समय इन नोजल्स का इस्तेमाल नहीं करना चाहिए और इन नोजल्स का इस्तेमाल करना चाहिए। अंत में यह निष्कर्ष निकलता है कि खरपतवारों के प्रभावी नियंत्रण के लिए खरपतवार नाशकों का 2 तरीके से छिड़काव किया जाना चाहिए। नंबर 1, नैपसैक स्प्रेयर फ्लडजेट या फ्लैट फैन नोजल के साथ। नंबर 2, ट्रैक्टर माउंटेड स्प्रेयर्स जिसमें कई सारे फ्लैट फैन नोजल्स लगे होते हैं। देखा किसान भाइयों, सही जानकारी बिना किया हुआ काम यानी मेहनत और पैसा दोनों का नुकसान। इसलिए जब भी आप खरपतवार नाशक का छिड़काव करें तो बताए गए सही तरीके ही इस्तेमाल करें। एक और चीज़, छिड़काव करते समय सही तरीके से चलना और बैलेंस बनाए रखना भी जरूरी है। जैसे बाइक चलाते हुए गियर, एक्सीलेटर, ब्रेक और बैलेंस का तालमेल होना जरूरी है, नहीं तो नुकसान होगा। लेकिन उम्मीद करते हैं आपका नहीं। अब मालूम है ना कैसे? तो इस वीडियो में दिखाई गई जानकारी अपनाएं और लाभ उठाएं। आप सबको आने वाली फसल की शुभकामनाएं। धन्यवाद।